हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आपण बघत होतो क्लास 10चा सायन्स आणि क्लास 10च्या सायन्समध्ये आपण स्टार्ट केलं होतं पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. त्यापैकी आज आपला टॉपिक असेल डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल बघायच्या आधी तुम्ही बघून या मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल जो याच्या मागच्या व्हिडिओत असेल. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल आणि यामध्ये जो फर्स्ट डिमेरिट होता तो असेल बघा कोबाल्ट अँड निकेल वरून. बघा आता जर आपण न्यूलँड्स ऑक्टेव्स बघितलं तर न्यूलँड्स ऑक्टेव्स मध्ये सुद्धा कोबाल्ट अँड निकेल सेम पोझिशनला होते आणि मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये सुद्धा बघा आता याचं जे ॲटॉमिक मास असेल होल नंबर ॲटॉमिक मास असेल 59, याचा सुद्धा होल नंबर ॲटॉमिक मास असेल 59. मीन्स याचे जे ॲटॉमिक मासेस होते ते सेम होते. सो एक डिफिकल्टी होती दोघांच्या पोझिशनला घेऊन की आधी कोबाल्ट येईल की आधी निकेल येईल यावर एक क्वेश्चन मार्क होता आणि हा होता डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल जो डिपेंड होता कोबाल्ट अँड निकेलवर. त्यानंतर सेकंड जो डिमेरिट्स असेल तो असेल डिपेंड आयसोटोप्सवर. बघा आता फर्स्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल आयसोटोप्स काय असेल. सो आयसोटोप्स समजून घ्यायसाठी बघा एक्झाम्पल घेऊ आपण. कार्बनचा ॲटॉमिक मास असेल 12. कार्बनचा जो ॲटॉमिक आयसोटोप असेल आणखी एक आयसोटोप असेल ज्याचा ॲटॉमिक मास असेल 13 आणि एक आणखी आयसोटोप असेल ज्याचा ॲटॉमिक मास असेल 14. आता हे जे कार्बन 12 आहे, कार्बन 13 आहे, कार्बन 14 आहे हे आहेत आयसोटोप्स आणि हे जे 12, 13 आणि 14 दिसत आहे हे आहेत त्यांचे ॲटॉमिक मास. सो बघा आता ॲटॉमिक मासेस जर बघितले तर एलिमेंट सेम आहे. एलिमेंट कोण असेल कार्बन 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 मीन्स सेम एलिमेंट आणि याचे ॲटॉमिक मासेस काय डिफरंट आहे. सेम एलिमेंट किंवा ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट हॅव्हिंग डिफरंट ॲटॉमिक मास. आता यांचा ॲटॉमिक मास डिफरंट असल्यानं जे अरेंजमेंट आहे इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार आहे. मेंडेलियस पिरियडिक टेबलची जर अरेंजमेंट बघितली तर ते अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास. जर इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार असेल तर एकाच एलिमेंटचे 3 ॲटॉमिक मासेस अवेलेबल आहे आयसोटोप्स मध्ये. सो एका एलिमेंटला 3 स्पेस द्यावं लागले असत्या इन मेंडेलियस पिरियडिक टेबल. आणि हे जे आयसोटोप्स आहे हे डिस्कवर झाले मेंडेलियस पिरियडिक टेबल लिहिल्यानंतर. मीन्स मेंडेलियसनी आधी डिझाईन केला मेंडेलियस पिरियडिक टेबल आणि त्यानंतर डिस्कवरी झाली आयसोटोप्सची. सो हा सुद्धा त्याचा एक डिमेरिट्स असेल की सेम एलिमेंटसाठी 3 पोझिशन द्यावं लागतील. त्यानंतर बघा आता आणखी आयसोटोप बघू. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास असेल बघा 1. याचा आयसोटोप्स असेल त्याचा ॲटॉमिक मास असेल 2. आणखी आयसोटोप्स असेल त्याचा ॲटॉमिक मास असेल 3. सो हायड्रोजन एकच एलिमेंट आहे पण त्याचे ॲटॉमिक मासेस डिफरंट असल्यानं त्यांना डिफरंट पोझिशनला ठेवावं लागलं असतं आणि मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये आयसोटोपसाठी कुठलंही प्रोव्हिजन नसल्याने हा सुद्धा असेल डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. बघा एकाच एलिमेंटचे डिफरंट ॲटॉमिक मासेस असल्यानं त्यासाठी कुठलंही प्रोव्हिजन इन मेंडेलियस पिरियडिक टेबल नव्हतं. सो हा सुद्धा असेल एक डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल जो डिपेंड असेल आयसोटोप्सवर. त्यानंतर थर्ड डिमेरिट जर बघितला तर बघा आता जे एलिमेंट्स अरेंज केले ते अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास त्यामध्ये एक युनिफॉर्म ॲटॉमिक मास नसल्यानं. फॉर एक्झाम्पल युनिफॉर्म मीन्स काय. युनिफॉर्म मीन्स 1 नंतर येईल 2 नंतर येईल 3 नंतर 4 हे असेल एक युनिफॉर्म रेंज. मीन्स 1 2 3 4 5 6 ही युनिफॉर्म रेंज असेल. पण ॲटॉमिक मासेस अरेंज करताना अशी कुठली युनिफॉर्म रेंज दिसत नव्हती. त्यामुळे हा सुद्धा एक ड्रॉबॅक मानला गेला. कारण की जर 2 एलिमेंट असेल आणि 2 एलिमेंटच्या मधात जे स्पेस अवेलेबल आहे न्यूली डिस्कवर्ड एलिमेंटसाठी स्पेस जर सोडली होती मेंडेलियस पिरियडिक टेबलमध्ये पण ते स्पेस किती सोडायला पाहिजे किती एलिमेंट्स आणखी डिस्कवर होऊ शकतात 2 एलिमेंट्सच्या मधात हे ठरवता आलं नाही आणि हा सुद्धा होता डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. त्यानंतर नेक्स्ट बघा फोर्थ डिमेरिट असेल डिपेंड्स ऑन हायड्रोजन. आता फोर्थ जो डिमेरिट होता तो डिपेंड करत होता हायड्रोजनवर आणि हा हायड्रोजनच्या पोझिशन वरून आला होता. आता जर हायड्रोजन पोझिशन बघा हायड्रोजनच्या पोझिशनवरून आणला होता. हायड्रोजन जर बघितला तर प्रॉपर्टीज मध्ये बघा किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहिले बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल याचा H2 जो सिमिलर असेल फ्लोरीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असेल F2. त्यानंतर क्लोरीनला सिमिलर असेल. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये हायड्रोजन सिमिलर होता हॅलोजन सोबत. बरोबर. आता मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये बघितलं तर हायड्रोजन सिमिलर आहे क्लोरीन सोबत मीन्स हॅलोजन सोबत. त्यानंतर जर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघितलं तर हायड्रोजनच्या लास्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन आहे 1. सो 1 बॉन्ड फॉर्म करेल. त्यानंतर अल्कली मेटल्सला ह्या सिमिलर असेल जसं की बा अल्कली
अल्कली मेटल जर बघितले सोडियम, त्यानंतर बघितलं पोटॅशियम. अल्कली मेटल्सच्या लास्ट शेल मध्ये सुद्धा 1 इलेक्ट्रॉन आहे आणि ते सुद्धा 1 बॉन्ड फॉर्म करतात. बघा 2,8,1 असेल, त्यानंतर पोटॅशियम असेल 2,8,8,1. सो याच्या लास्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन असल्याने हा सुद्धा 1 बॉन्ड फॉर्म करेल. त्यानंतर हायड्रोजन सुद्धा 1 बॉन्ड फॉर्म करेल. सो यांच्यामध्ये ही सिमिलॅरिटीज होती. मीन्स हायड्रोजन सिमिलर असेल प्रॉपर्टीज मध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युलानुसार हॅलोजनला, आणि केमिकल प्रॉपर्टीज नुसार सिमिलर असेल तो अल्कली मेटल्सला. त्यानंतर आणखी एक्झाम्पल बघू शकतो. बघा आता अल्कली मेटल जेव्हा ऑक्सिजन सोबत रिएक्ट करतील तेव्हा बनवतील Na2O, मीन्स इन फॉर्म ऑफ ऑक्साइड Na2O बनल. त्यानंतर पोटॅशियम जर बघितला तर K2O. तसंच जर आपण हायड्रोजन बघितला तर बनते H2O, मीन्स सिमिलर टू आपलं अल्कली मेटल्स असेल. बघा हायड्रोजनचं जे सिमिलरिटी आहे इन टर्म्स ऑफ फॉर्मेशन ऑफ ऑक्साइड ते सिमिलर आहे अल्कली मेटल सोबत. त्यानंतर जर रिएक्शन बघितली हॅलोजन सोबत तर सोडियम बनवते NaCl, सिमिलर K बनवून KCl, सिमिलर H बनवून SCl. मीन्स केमिकल प्रॉपर्टी इन फॉर्म ऑफ ऑक्साइड आणि इन फॉर्म ऑफ क्लोराइड बघितलं तर ते सिमिलर आहे अल्कली मेटल्सला, आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये बघितलं तर ते सिमिलर आहे हॅलोजन्सला. सो एक डिमेरिट हाही होता की हायड्रोजनची पोझिशन काय असेल, हा सुद्धा एक डिमेरिट होता इन मेंडेलियस पिरियडिक टेबल. बघा एक डिमेरिट असेल कोबाल्ट आणि निकेलच्या पोझिशनला घेऊन, कारण की यांचे ॲटॉमिक मासेस सेम आहेत. त्यानंतर दुसरा डिमेरिट्स असेल आयसोटोप्स, जे नंतर डिस्कवर झाले मेंडेलियस पिरियडिक टेबल डिझाईन झाल्यानंतर. त्यानंतर थर्ड असेल थर्ड डिमेरिट. बघा थर्ड डिमेरिट असेल की जे युनिफॉर्म रेंज आहे ॲटॉमिक मासेसची ती युनिफॉर्म नव्हती. मीन्स ॲटॉमिक मासेस 1 नंतर 2, 2 नंतर 3, 3 नंतर 4, 5, 6 असे नव्हते. त्यामध्ये गॅप दिसल युनिफॉर्म मध्ये, आणि त्यामुळे किती एलिमेंट्स 2 एलिमेंट्सच्या मदत येतील हे सांगता येत नव्हतं. त्यानुसार त्यांच्यासाठी स्पेस सोडता येत नव्हती, आणि हा सुद्धा एक डिमेरिट असेल इन मेंडेलियस पिरियडिक टेबल. त्यानंतर एक डिमेरिट असेल हायड्रोजनच्या पोझिशनला, बिकॉज त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सिमिलर आहे हॅलोजन सोबत, आणि केमिकल प्रॉपर्टीज जर बघितल्या तर त्या सिमिलर आहे अल्कली मेटल सोबत. सो हा सुद्धा एक डिमेरिट होता इन मेंडेलियस पिरियडिक टेबल. त्यानंतर आला मेंडेलियस पिरियडिक टेबल नंतर हे सगळे डिमेरिट्स कव्हर करण्यासाठी आला मॉडर्न पिरियडिक टेबल. तो आपण बघू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.